नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा 15, 16, 17, 18 आणि 19 ऑगस्ट 2024 या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जाणून घेऊया। तर या तारखेला वातावरणात पुन्हा जबरदस्त बदल होऊन महाराष्ट्र राज्यात जबरदस्त पावसाचा जोर वाढतोय। काही भागात अतिवृष्टी, काही भागात मुसळधार तर काही भागात मध्यम हलका पाऊस, जोरदार वारा, मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह या पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया, पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिक बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील। मग चला तर जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। तर 15, 16, 17 आणि 18, 19 ऑगस्ट या तारखेपासून महाराष्ट्रात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश पावसाचा अंदाज असून काही भागात मुसळधार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाजा या तारखेपासून बघायला मिळणार आहे। तर हिंदी महासागर ते अरबी समुद्राचा काही परिसर या भागामध्ये पावसासाठी जबरदस्त वातावरण तयार होत आहे। तर याच वातावरणाचा परिणाम दक्षिण भारत, पूर्व भारतासह महाराष्ट्राच्याही काही भागामध्ये जबरदस्त बघायला मिळणार आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण भारतापासून। तर दक्षिण भारताकडे केरळ, तामिळनाडू, तेलंगणा, कर्नाटक, आंध्र प्रदेश या भागामध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचा अंदाज या तारखेला राहील। भारताच्या पूर्व भागामध्ये विजयवाडा, विशाखापट्टणम इकडे मुसळधार पावसाचा अंदाज राहील। बल्लारी, नंदलाल, हैदराबाद, रामगुंडनम या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील। रामगुंडनम, कांतामल, रायपूरला मुसळधार पावसाचा अंदाज राहील। भुवनेश्वर, राउरकेला, कोरबा, धनबाद, कोलकाता इकडे अतिवृष्टी ते ढगफुटी सदृश्य पावसाचा जोर 15, 16, 17, 18 आणि 19 ऑगस्टपासून बघायला मिळणार आहे। तसे महाराष्ट्रात कोकण विभाग आणि मराठवाडा, विदर्भ या भागामध्ये जबरदस्त पावसाचा अंदाज असून अतिवृष्टीचा जोर देखील बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। तर सुरुवात करूया विदर्भापासून। तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया। तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा कोपरवाई, निपाणी, डोंगरी, काटंगी, वारा, सिवनी, बालाघाट मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। तुमसर, तिवरा, चांगझरी, गोरेगाव, आमगाव, लांजीलाई मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। साक्रीटोळा, देवरी, चिंचोली, डोंगरगडलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे। तर भंडारा जिल्ह्यातही जबरदस्त पावसाचा अंदाजा लखनी, साकोली, कोरेगाव, बोंडगाव, चिंचघर, मार्कासा या भागात असून अडाईल, गौतमगाव, पावनी, भिवापूर, खैरगाव, उमरेडलाई मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उत्तरेकडे चांगल्या पावसाची शक्यताही भंडारा, वर्दी, चिखली, मौदा, बार्शी, धर्मापुरी, असोली, कंधारी या भागात राहील आणि कंधारी, मंगळुळी, अकोला, करपसर, घोटीलाई मुसळधार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। नागपूर जिल्ह्यातही जबरदस्त मुसळधार पावसाचा अंदाजा बुटीबोरी, हिंगणा, पाचगाव, धामणा या भागात असून नागपूर, कामठी, वाघोली, पारशिवनी या भागात राहील। कामठी, वनेरा, गोटी, करपसर, बडेगाव, बिचवा मुसळधार पावसाचा अंदाज राहील। उमडी, सावनेर, डोरली, कमळेश्वर, कोडाली, काटोल, जळखेडा इकडे जबरदस्त पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। घोडाली, काटोल, वरिकोकाटे, बुटीबोरीलाई मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। तर गडचिरोली जिल्ह्यात पावसाचा अंदाजा दिगोरी, डेसिंग, किमटिमी, दातुलमार जोरदार पावसाचा अंदाज राहील। कोलेगाव, बोंडगाव, कुरखेडा आणि मालवेरा इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील। अरमोरी, वलनी, सिंधवाई, राजुरीलाई जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। मलसावली, गडचिरोली, चामोर्शी-गोटला अतिवृष्टीचा जोर या तारखेला बघायला मिळणार आहे। चिरमुरा, नाटेचौक, गडचिरोली, मुरम आणि कापसी, पंकजनगर, गिरवाडा, पाराकोट, एटापल्ली, आहेरी, भांबरगड, पासीवाडा, सुंदरा या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाजा सोनापूर, शिरपूर या भागात जबरदस्त स्वरूपात राहील। बदलापूर, गजवाली, चंद्रपूर, गुगस रोड आणि भद्रावती, वणी, कायर आणि कुटवाडा, मोहर्ली या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे। तर वर्धा जिल्ह्याकडे वडनेर, वाडकी, पुणे, हिंगणघाट इकडे जोरदार स्वरूपात राहील। बारबडी, तुळजापूर, बुरिकोकटे, बुटीबुरीलाई मुसळधार स्वरूपात राहील। देवळी, कोल्हापूर, वर्धा, जामनीलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। आरवी, वडोणा, लाडगड आणि आष्टी, तळेगाव, कर्जणा या भागातही बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील।
यवतमाळ जिल्ह्यामध्ये पावसाचा अंदाज आहे। यवतमाळ, नेर, लाटके, धारवा मध्यम जोरदार स्वरूपात राहील। पांढरकवडा, घाटंजी, करंजी, पटणबुरी, निमगुडा, अलिदाबाद या भागातही जबरदस्त पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। रुई, जवई, अरणी, ध्यानी, साक्री, चोंडी, पुसद, खंडाळा इकडे तुफान पावसाचा अंदाज यवतमाळ जिल्ह्याच्या या परिसरात राहील। दक्षिण पूर्व भागामध्ये आणि उत्तर भागात देखील राहील। आणि अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा पलेगाव, बाबुलगाव, नांदगाव, खंडेश्वर मध्यम जोरदार स्वरूपात राहील। पुलगाव, चांदूर, धामणगाव रेल्वे, धामणगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। आणि तसेच तळेगाव, आष्टी, कर्जना, कोडाली, काटोल, जळखेडा, वरुड, नरखेड, पांढुर्णा, दुर्गवाडा, मोर्शीलाही मुसळधार पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी राहील। बटनेरा, अमरावती, नांदगावलाही जोरदार स्वरूपात राहील। मोजारी, चांदूर बाजार, ब्राह्मणतळी जोरदार पावसाचा अंदाज आहे। असेगाव, अचलपूर, अंजनगाव, सुजित, चिखलदरा, सालदानेलाही मध्यम पावसाचा अंदाजा अमरावती जिल्ह्याच्या या भागात राहील। मूर्तिजापूर, दर्यापूरला मध्यम स्वरूपात राहील। अकोला जिल्ह्यात अकोला, बुरगाव, मंचू, गोरेगाव आणि खामगाव, शेवगावला बहुतांश ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। आंधुर्णा, पातोडा आणि अकोट, हिरवाखेड, आलेवाडी, जळगावमधल्याही बहुतांश ठिकाणी मध्यम ते हलक्या पावसाचा अंदाज राहील। बुलढाणा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये अडलबुद्रुक, दासराखेड, मलकापूर, दिघी, नांदुर्णा मध्यम स्वरूपात राहील। पिंपरी गावली, भोड आणि मोठाला मध्यम पावसाचा अंदाज राहील। खामगाव, शेवगावलाही मध्यम पावसाचा अंदाज राहील। गिड्डा, बुलढाणा, केलवड, चिखली, अहमदपूर, कुदनापूर, घाटबुरीलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। मेहकर, डोंगाव, बहापूर, रिसोड, जयपूर, लोणी, लोणार, बिबिलाई मुसळधार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। साप्तगावलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील। वाशिम जिल्ह्यात वाशिम, रेताडलाही जबरदस्त राहील। मालेगाव, परतूर, महसूल, मंगळूरपीर, कर्जनाखेडा मध्यम पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यात हिंगोली, औंध, कळमनुरी, इंदापूर, महागाव, माऊरलाही बऱ्याच ठिकाणी तुफान पावसाचा अंदाज 15, 16, 17, 18 आणि 19 ऑगस्ट या तारखेपासून हिंगोली जिल्ह्यात देखील जबरदस्त पावसाचा अंदाज राहील। नांदेड वाघाला या जिल्ह्याकडे पावसाचा जोर जास्त राहील। बसमत, पूर्णा, नांदेड वाघाला, मोखेड, भोकर, हिमायतनगर, ढाकणी आसपासचा बहुतांश परिसर, उमरखेड या बऱ्याच ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील। कोंडलवाडी, धर्माबादला जबरदस्त स्वरूपात राहील। हिंगोली जिल्ह्यात कवठा, मुखेड, लोहा, बुजुक, कंधार, गंगाखेड, पालमलाई तुफान पावसाचा अंदाज या तारखेला राहील। गंगाखेड, पालमलाई जबरदस्त राहील। परभणी, जरी, बोरी, जंतूर मुसळधार स्वरूपात राहील। मठ्ठा, परतूर, सेलू, आष्टी, पाथरेलाही जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसे लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर जबरदस्त बहुतांश ठिकाणी राहील। देगलूर, रुद्रला अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे। उदगीर, मुरकी आणि गाव, जाकाल, अरुंदा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस बघायला मिळणार आहे। अचोला, औरत, शहाजानी, हलसी, भालकी, बिदरलाही अतिजोरदार पावसाचा अंदाज या तारखेला राहील। भाटंजी, किल्लारनेलाही जबरदस्त राहील। खिंतोट, औसा, कोंडबाडा, लातूर, रेणापूर, बोकडा आणि लातूर रोड आणि शिरांतपाल, उदगीर, वडणबुजुक या भागातही तुफान पावसाचा अंदाजा बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे। धाराशिवच्या दक्षिण भागात एडशी, पेठ, कामेगाव, बेंबली जोरदार स्वरूपात राहील आणि धाराशिव, तुळजापूर, वैरभंग, पाणेगाव, बार्शी मध्यम स्वरूपात राहील। कळंब, मासा, तारखेडबूम मध्यम पावसाचा अंदाज आहे। धारूरखेडलाही मध्यम स्वरूपात राहील। परळी, अंबेजोगाई, घाटनांदुरा, बर्डापूर, राणी, सावगाव जोरदार पावसाचा अंदाज राहील। मांजलगाव, वडवणी, तळेगाव, सिरसोड, सोनपेठला मध्यम स्वरूपात राहील। बीड, गेवराई, उमापूर, करकमला मध्यम हलका राहील। जालना जिल्ह्यात पावसाचा अंदाजा मंगळूर, आष्टी, तानवाडी, ईश्वरनगर, काचूर, पाचोड मध्यम स्वरूपात राहील। पानवाडी, कोल्हापूर, जालना, बदनापूरलाही मध्यम स्वरूपात राहील। देऊळगाव, राजा, जाफराबाद, सम्राटनगर, सिल्लोड, भोकरदन, अनवाजंटा या भागातही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। आणि श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर, हंसापूर, भालम, टाकली, दैगावणे, पैठण आणि लिंबे, जळगाव, गंगापूरलाही बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। श्री छत्रपती संभाजीनगर, सनवसे, पिंपरीलाही मध्यम हलका राहील। अलगुपा, देवगाव, फुलंब्री, कन्नड, हतनूर, पिशोर, साईगमन, चाळीसगाव मध्यम पावसाचा अंदाज आहे। आणि उत्तर महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याकडे बडगाव, पचरा, पाऊर, जामनेर मध्यम जोरदार स्वरूपात राहील। जळगाव, दरंगाव, एरंडळ आणि जाल्लोड, कारोडे इकडे मध्यम स्वरूपात राहील। भुसावळ, उडाली, मुक्ताईनगर, जानोरी, पालिश स्टेशन, चोपडा, अवड, आडगाव इकडे मध्यम हलक्या पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी राहील। धुळे जिल्ह्याकडे उत्तरेकडे बालवाडी, सत्रसेन, गोडी, साले, जैतपूर, सिंदखेडा, वाडीबिके, भालाणे, असोल, बरोळा, दोंडाईचा या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला राहील। नंदुरबार जिल्ह्याकडे उत्तर भागामध्ये
शहादा, खरपाली, शहादा, अक्कलकोट, धनोरा, नंदुरबार, रणाला, धोंडाईचा, अंचाले, सुत्राणे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज राहील। नवापूर, विसरवाडी, पानेगाव, अंबली, कोकसाणे, डोमकाई, देवी दुसाने मध्यम स्वरूपात राहील। पिंपळणे, चोरवड, साक्री, ब्याड, चिंचखेड, कुसुंबे, अंचाले मध्यम स्वरूपात राहील। ताराबाद, नामपूर, न्यू शेवडी, अंजंग, सटाणा, मालेगाव या बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। नाशिक जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज ओझर, कळवण, देवळा, चांदवड, मनमाड, नांदगाव, मालगाव, नांदराळे इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि ओझर, निपाड, लासलगाव, पाटोदा, मंजूर, निमगाव, शिन्नर, नाशिक, देवळी, पांढुर्ली, तिडे, डुबरे, नांदूर, शिंगोटे, समशेरपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज या तारखेला राहील। आणि लाडाची, अर्सुल, शेवगा, जव्हार, माकडे, त्र्यंबक जोरदार पावसाचा अंदाज आहे। घाटमाथ्याकडे चांगल्या पावसाचा अंदाज राहील। आणि जसे वाडा, परळी, इगतपुरी, करडी, वैशाला, आंबेवाडी, सम्राट, गुंडा आणि शहापूर, शेनवा, शिवाले, वैशागरे, जुन्नर, कोटाले या बऱ्याच ठिकाणी अतिजोरदार पावसाचा अंदाज राहील। पालघर जिल्ह्याकडे बोईसर, पालघर, सपाले, गोटमाल मध्यम स्वरूपात राहील। पेसेविरार, मेराबांदर, भिवंडी, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे, नवी मुंबई, परळी, कोडा या भागातही मध्यम पावसाचा अंदाज राहील। रायगड जिल्ह्याकडे चोंडी, अलिबाग, पेनला मध्यम स्वरूपात राहील। शिरोळ, कोपली, कसमतलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील। पुणे जिल्ह्याकडे पश्चिम भागामध्ये लवासा, जिटे, सोनगड, नागोठाणा जोरदार पावसाचा अंदाज राहील। टाला, इंदापूरलाही जोरदार स्वरूपात राहील। पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाजा बोर, शिरवळ, जेजुरी, मारगाव, बागोली या बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपात राहील। पुनावले, आळंदी, चाकणखेड, वाडा, मनसर, आले, आणे, जुन्नर, ओतुर्लाई मध्यम पावसाचा अंदाज आहे। अहिल्यानगरच्या भागामध्ये कर्जत, कुलधरण हलका पाऊस राहील। जामखेड, काडा, आष्टीला इकडे हलका राहील। राळेगाव, सुरीगाव, अहिल्यानगर, टाकळी, डोकेश्वर मध्यम स्वरूपात राहील। भकूर, पातळीला मध्यम हलका राहील। आणि गोडेगाव, बनास, निवासा, आश्वी, शेडी, बुलतांबा, कोपरगाव या बऱ्याच ठिकाणी संगमनेर, अकोला मध्यम हलक्या पावसाचा अंदाज या तारखेला राहील। सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर उत्तरेकडे कमी बघायला मिळणार आहे। बिगवण, केटूर, बेगोन रोड, करमाळा, कोंडेल, सेल्सियस, वांगीकरण हलका राहील। बैरबंग, पानेगाव, बार्शीला मध्यम स्वरूपात राहील। करकम, बेंबले, टेंबोनी, अकलूज, माळशिरस, बारामती, लोसुंबे हलका मध्यम पाऊस राहील। आणि मसवड, पिलवी, भालवानी, पंढरपूर, खर्डी, मंगळवेढा, गेडी, चिंके, आटपाडी, दिघाचे मध्यम स्वरूपात राहील। कुरुबेलाठी, सोलापूर, मंगळुळी, मंद्रुप, वलसंग, अक्कलकोट, सल्लागर, बटगरी, अलूर या भागात जोरदार पावसाचा अंदाज या तारखेला बघायला मिळणार आहे। तसेच सांगली जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता दागलपूर, कानामडी, अडाली, तेलसंग, विजयपूर या बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपात राहील। सांगली, मालगाव, देसिंग, शिरगोपी, कोडाची आणि रायबा, किडकल, देवणकाठीला बऱ्याच ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज राहील। कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात अजरा, नेसारी, अड्डाला जोरदार स्वरूपात राहील। गारगोटी, कापसी, निपाणी, जेनवाडी, इस्पुर्ली, कागल, राधानगरी जोरदार स्वरूपात राहील। कोल्हापूर, ज्योतिबील, किनी, कोडाली, अष्टा मध्यम पावसाचा अंदाज आहे। सातारा जिल्ह्याकडे इस्लामपूर, रामपूर, पलूस, विटा, कराड, कडेगाव मध्यम हलका पाऊस बहुतांश ठिकाणी राहील। मायणी, पुसेवली, औंध, निंदाल, देहीवाडी आणि लाटे, फलटण, खंडाळा, देवराव, मोलदिकसर मध्यम पावसाचा अंदाज या तारखेला राहील। तसेच कोयना, पटण, अरळ, आरवाडे, लोटी, चिपळूण, घुगरी, महाबळेश्वर, पोलादपूर, माडवर्धन, गोरेगाव या भागात जोरदार स्वरूपात राहील। किनारपट्टीकडे जोर कमी। हेडवी, गुहागर, मारगाव, तांबे, दहागाव, दापोली, पाचपाणे, कलसीत, मंदनगर मध्यम पावसाचा अंदाज राहील। तसे रत्नागिरी जिल्ह्याकडे जोर कमी राहील। जसे नेरवा, मुलगुण, रत्नागिरी, पूर्णा, गडवाडापेठ हलका राहील। राजापूर, रेपटण, लांजा, बेलकर, साक्रापा, संगमेश्वर इकडे मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। मलकापूर, कोकरूड, परळा, संगरूळ, इस्पोर्ली आणि राधानगरी, बिदरी इकडे मध्यम स्वरूपात राहील। खारेपट्टण, गगनबावडा, पोंडा इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वायगणी, पैपकासल, मालवण, कोडल्ला मध्यम स्वरूपात राहील। तसेच अंबोली, चांदगड, सावंतवाडी आणि कडेगाव, पटेगाव, दिघळा जोरदार स्वरूपात पावसाचा अंदाज आहे। पारसे, माफासा, बिचेलियम, पणजी, वास्को द गामा इकडे मध्यम स्वरूपात राहील। आणि तसेच बेळगाव, बाची, रामगड, बेडशी, कानाकोंबी, अंजुनियम, बिचेलियम, वालपई, तिक्सा, अलगोटी, कास्टल रॉक या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहील असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार।